दादा आपलं स्वागत आहे. अगोदर उशीर झाला आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. निलेश भवर अडवेग मात्र हे पंचांची भूमिका आणि मेन पंचाच्या भूमिकेत आहेत निलेश भवर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. हा चेंडू तटवला. सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने एक धावासाठी सुंदर फटका असा रीतीने श्रीगणेश झालेला आहे जुन्या संघाचा. एक चेंडू एक धाव आणि आता सामोरे जातील मनोज मडवी एक धडाकेबाज फलंदाज जुनेनगर संघासाठी. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. त्यांचं होम ग्राउंड आहे. हा चेंडू आणि हा चेंडूवर त्याने फटका मारलाय आणि एक धाव मिळेल. हे वन बाउन्स असा फिल्डरकडे. सुंदर फटका लॉंगऑफच्या दिशेने एक धाव. सावध सुरुवात म्हणता येईल. पुन्हा एकदा सूर्यकांत दादा. हा चेंडू तटवला. पाहूया याच्यावरून काय होतं. दोन क्षेत्रक्षक मधून गेला आणि या 4 धावा. खणखणीत असा दोन क्षेत्र अतिशय बाजूबाजूला होते पण त्याच्या मधूनही चेंडू त्याने तटवलाय आणि 4 धावा स्वतःसाठी आणि संघासाठी. वय वर्ष 62. इथे वय फक्त सांगण्यात येतं, बाकी ते नेहमी मैदानात असतात. अशा रीतीने धाव संख्या झाली 6. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाज आहेत प्रकाश. ह्या चेंडू मात्र तटवला. पाहूया एक धाव सहज मिळणारी क्षेत्रक्षक पाठी उभा आहे आणि त्यावर एक धाव. अशा रीतीने जुनियर संघाची धाव संख्या झाली आहे 7. या मैदानातील स्कोर असणं फार गरजेचं आहे. 77 स्कोर हा या मैदानावरती आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर आहे आणि हा मात्र उतुंग मारला. पाहूया आणि अशा रीतीने झेलबाद जे डिस्टन्स कव्हर करायला हवं होतं ते काही करू शकले नाहीत आणि मनोज मडवी बाद. आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. झेल कोणी पकडला. निलेश याने हा उत्कृष्ट सीमा रेषेलगत असा झेल पकडलेला आहे. पहिली सफलता बेलापूर संघासाठी आणि त्यानंतर फलंदाज आहेत प्रकाश पाटील. हे अतिशय उत्तम फलंदाज आहेत. वनडाऊनची जागा जी असते त्या जागेसाठी योग्य न्याय देणारे असे फलंदाज. प्रकाश पाटील प्लस बॉलर. या षटकातील अंतिम चेंडू पाहूया. हा चेंडू फुलटॉस आणि पण तो 2 क्षेत्ररक्षण भेदू शकले नाहीत, त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाहीत आणि एक धाव मात्र जरूर मिळते. धाव संख्या झाली 8. पहिल्या षटका अखेरीस जुनेनगर संघाची धाव संख्या 8. जुनेनगर संघासाठी अजून एक धडाकेबाज फलंदाज आहेत किशोर पाटील. मी वाट पाहतो या सामन्यात ते कशी कामगिरी करतात, कारण हे त्यांचं होम ग्राउंड आहे. प्रकाश पाटील सामोरे येतील. मोठा उत्तम. या दरम्यान प्रकाश सामोरे जातील. गोलंदाज उत्तम. राईट आर्ममध्ये विकेट.
हा चेंडू बाहेर पाहूया याच्यावरती काय, आणि हा वाईट चेंडू असं घोषित करण्यात येत आहे. ज्युनियर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 9. दुसरं षटक चालू असताना आणि याच्यावरती पाहूया सुंदर फटका, आणि याच्यावरती सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते तरी 4 धावांसाठी सुंदर फटका विथ द कार्पेट. मस्त मारलेला सुंदर असा फटका 4 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 13. उत्तम यांचा पुढील चेंडू, पहिल्या चेंडूने वाईट टाकला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार. आता या षटकात दुसरा चेंडू घेऊन येत आहेत, पाहूया. प्रकाशने मात्र कामगिरी चांगली करतायत, चौकार मारला आहे, आणि सूर्यकांत पाटील साहेबांनी पण एक चौकार. हा मात्र स्लो चेंडू आणि एक धाव डिक्लेअर. अतिशय फसवला, हलकाच चेंडूला उंची दिलेली, त्यावर मात्र प्रकाश फसलेले आहेत. उत्तम भाऊ यांचा पुढील चेंडू पाहूया. आणि ह्या चेंडूवर देखील उंची दिली, पाहूया याच्यावरती काय होत आहे. आणि झेल सुटलेला आहेत आणि त्यावर 2 धावा मिळवत आहेत. 2 धावा. धावसंख्या होते 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे 16. उत्तम हे चेंडूला उंची देत आहेत. हा चेंडू मात्र शॉर्ट ठेवला, थोडी उंची दिलेली नाहीये, थोडासा उशीर घेणारा चेंडू, त्यावर 1 धाव मात्र जरूर मिळते प्रकाशांना. धावसंख्या होते 17. सूर्यकांत पाटील वय वर्ष 62, एका चौकारासह उत्तमानात, आणि फटका जोरदार मारलेला आहे त्याच्यावर. पुन्हा एकदा 4 धावा. आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत आहेत सूर्यकांत पाटील. आतापर्यंत 2 चौकार मारले आहेत, 2 चौकारासह त्यांची धावसंख्या झाली आहे 10, आणि संघाची धावसंख्या झाली 21. शेवटचा चेंडू घेऊन येतील उत्तम. उंची देत आहेत, त्याचा फायदाही घेत आहेत, खेळ चकवत आहेत. उत्तम. हा चेंडूवर मात्र काही साधता आलेल्या निर्धाव असं म्हणता येईल, आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात, कारण किपरला काही तो काय पकडता आलेला नाही, आणि 1 धाव. धावसंख्या होते 22. 2 षटका अखेरीस धावसंख्या 22. 11च्या सरासरीने चालू आहे. आता जे गोलवेज केले ते मोठे उत्तम यांनी, आता आहे ते छोटे उत्तम. तिसरं षटक घेऊन येत आहेत उत्तम, छोटे उत्तम, आणि त्यांना सामोरे जातील प्रकाश पाटील. आतापर्यंत चांगले फलंदाजी करत असताना पाहूया. या चेंडूवर मात्र त्याने तटावला, परंतु झेल काय होऊ शकत नाही. 1 धाव मात्र सहज घेतलेले आहेत. गलीच्या क्षेत्रामध्ये ढकलला होता, उंच फटका मारायचा होता, परंतु तसं बॅटी आणि बॉलचा काही संपर्क तसा झाला नाही व्यवस्थित, आणि त्या दरम्यान 1 धाव. धावसंख्या होते 23. माफ करा 23. हा चेंडू, हा आता यावर मात्र
सूर्यकांत दादा बाद झालेले आहेत आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. आणि ज्याची आम्ही वाट पाहतो आहोत ते किशोर पाटील, एक धडाकेबाज फलंदाज जुईनगर संघासाठी. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना स्वर्गीय दिबा पाटील मैदान जुईनगर येथे होणारे सामने, भव्य दिव्याचे सामने जुईनगर 40+ आयोजित अशा सुंदर मैदानावर आजचा हा तिसरा आणि अंतिम दिवस. आणि पहिला सामना जुईनगर आणि बेलापूर या दोन संघात खेळला जाणारा. छोटे उत्तम चेंडू घेऊन तयार, किशोर पाटील त्याला सामोरे जातील आणि आडव्या पट्टीने मारण्याचा प्रयत्न करतायत. हा त्याचा पेटंट शॉट आहे, मेन शॉट आहे. सुंदर गोलंदाजी. आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंचाने तो वाईट करार दिलेला आहे. जोरात टाकण्याच्या नादामध्ये चेंडू बाहेर टाकला. जे स्लोअर चेंडू होते ते मात्र अतिशय चांगल्या टप्प्यावर पडले. फुल चेंडू आणि या चेंडूवर मात्र त्याने फिरवला पाहूया आणि 6 धावा, षटकार. ज्या कामासाठी ते आलेले आहेत त्यांनी ते काम चोख केलं. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू मात्र त्यांनी सीमारेषेवर बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 30. तिसरे षटक प्रगतीपथावर आणि 4 चेंडू झालेले आहेत. सुंदर असा फटका, रोमहर्षक फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत भाग पाडतोय हा तडाखेबाज फलंदाज. उत्तम यांचा पुढील चेंडू पाहूया. आता मात्र गोलंदाजाने चकवलंय आणि एक बायच्या स्वरूपामध्ये 1 रन. धावसंख्या होता 31. शेवटचा चेंडू उत्तम यांचा, छोटे उत्तम. पाहूया आणि मात्र हा फटका त्यांनी सूट केला. 1 रन त्यांना सहज मिळेल आणि 1 रन त्यांना मिळेल, कारण स्ट्राईक ते आपल्या स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतील. अशा रीतीने 3 ओव्हर संपलेल्या आहेत आणि ती 32 धावसंख्या, जवळजवळ 11च्या धावसंख्येने आता स्ट्राईक रेट वाढवायला हवा. सामना थांबवू नका प्लीज. हॅलो.
चौथे षटक घेऊन अभिजित पाहू आपल्या संघासाठी काय करतायत. आतापर्यंत स्कोर आहे 33 धावा जुन्नर संघाचा, 32 धावा माफ करा. आणि त्याला सामोरे जातील किशोर पाटील, एक घणाघाती तडकेबाज असे फलंदाज. अभिजित चौथे षटक घेऊन येताना 5 षटकांचे सामने प्राथमिक फेरीतील हा सामना. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू त्याच्यावरती कट मारलाय पण एक धाव त्यावेळी मिळते आहे. जे ग्राउंड आहे ते 180 ग्राउंड आहे. व्ही मध्ये खेळावं लागेल, समोर खेळावं लागेल, मिड विकेट, लॉंग ऑफ या ठिकाणी खेळावं लागेल. धावसंख्या होते 33. अभिजितांचा पुढील चेंडू हा चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून गेलाय. खाली बसला चेंडू, निर्धाव चेंडू असं म्हणता येईल. अभिजित हा चेंडू मात्र फुलटॉस आणि यावरती बाद झालेले आहेत. तो चेंडू ज्या तऱ्हेने मारायला हवा तो फटका लागायला त्याप्रमाणे लागला नाही. अशा रीतीने किशोर पाटील झेलबाद आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. त्यानंतर पुढील बॅट्समन आहेत जगदीश मडवी, एक दुसरे 33. जगदीश मडवी स्ट्राईक घेताना अभिजित यांचा हा चौथा चेंडू 3.3 आणि हा चेंडू मात्र सुंदर चेंडू जगदीश यांना समजला नाही. विकेट किपरने आपलं काम केलेलं आहे. चांगली गोलंदाजी करतात अभिजित आपल्या संघासाठी. शेवटचे 2 चेंडू त्यांच्या या ओव्हर मध्ये तटून काढला. 1 धाव संख्येसाठी आणि 1 धाव मिळेल. अभिषेकाने सुंदर षटक आपल्या संघासाठी आतापर्यंत टाकलंय. आतापर्यंत 2 धावा दिलेल्या आहेत. हे हाणामारी षटक असायला हवं होतं परंतु त्याच्यामध्ये त्याने 2 धावांचं सुंदर असं षटक. आणि हा शेवटचा चेंडू हा देखील फुलटॉस आणि पाहूया याच्यावरती काय होतं. आणि 4 धावा, 1 बाउन्स शेताच्या डोक्यावरून 4 धावा. प्रकाश पाटील यांच्या बॅटीतून धाव संख्या होते 38. 3 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. धाव संख्या झाली आहे 38 आणि हे शेवटचे षटक. सानपाडा 40+ आणि तुर्बे 40+. आपण जर आला असाल तर टॉस साठी यायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर ताबडतोब टॉस केला जाईल. आपण आल्याची नोंद करा. सानपाडा 40+, तुर्बे. विजय हे 5वे आणि अंतिम षटक घेऊन येतात बेलापूर संघासाठी. आणि त्याला सामोर जगदीश आणि हा त्यांनी तटवून काढला. त्यावरती 1 धाव मिळते. हे षटक मात्र हाणामारीचं आहे. सुंदर सुरुवात. बॉलर फक्त 1 धाव दिले एका
आणि यावर मात्र घणाघाती हल्ला चढवला. पाहूया याच्यावरती आणि 6 धावा. प्रकाश पाटील आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करतोय. 2 चौकार आणि 1 षटकार आणि धाव संख्या होते 45. हे शेवटचे षटक आहे, अंतिम षटक आहे. तुम्हाला हाणामारी करावी लागतील आणि तेच काम चोख प्रकाश पाटील करतोय. पाहूया हा चेंडू, हा शॉर्ट चेंडू आणि हा खूपच बाहेर आणि त्यावरती पंच वाईट बॉल घोषित करताय. थोडं दडपण येतं एखादा षटकार खाल्यानंतर गोलंदाजाला. पुढील चेंडू पाहूया फुलटॉस आणि पुन्हा एकदा मारल्या पायासारखी धाव मिळतात आणि या 2 धावा नाही धावलेत. ते 2 धावा होऊ शकल्या असत्या आणि 9 घोषित करण्यात आले आणि पुन्हा एक शेवटी धाव घेतलेली आहे. अशा रीतीने 9 प्लस 2 धावा म्हणजे 3 धावा एकत्रित मिळत आहेत जुनगर संघाला. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे 49. हा चेंडू पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर आणि 50 धावा. अर्धशतक धाव फलकावर लागलेला आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी असताना प्रकाश पाटील इन फॉर्म मध्ये आहेत. पाहूया हा पुढे जर तटाला पाहूयाच्यावरती काय धाव होते की काय ते 2 धावासाठी जरूर प्रयत्न करतील. 2 धाव संख्या होते 52. 3 चेंडू अजून शेष बाकी आहेत. धाव संख्या झाली आहे 52. 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया प्रकाश पाटील काय करतायत. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. अवांतर धाव वाईड. हा चेंडू हा तटोला डोक्यावरून जातोय. पाहूया 1 रन होतच आहे आणि दुसऱ्या धाव दुसरी धाव सहज करण्यात आली. कारण फलंदाज चेंडू थोडासा इकडे तिकडे झाल्यामुळे अजून एक धाव शेवटी काढली. म्हणजे 3 धावा आतापर्यंत काढल्या आहेत आणि चौथी धाव घेण्यासाठी धावतात. पाहूया तसं काही झालं नाही. 3 धावा आता काढलेल्या आहेत. धाव संख्या होते 56. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र सामोरे जातील जगदीश मडवी आणि जगदीश मडवी पुढे झाले सरसावले आणि यष्टीचित. आता मात्र येत आहेत दिनेश. चांगले रजिस्ट्रेशन केलेलं आहे छोटा उत्तम यांनी. गोलंदाजी चांगली केली होती. आता जुनेगडचे यष्टिरक्षक दिनेश पाटील सॉरी दिनेश नाईक. शेवटचा एक चेंडू आणि आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. षटकार मारतायत, चौकार मारतायत. थोडस लांबल्याचं कसं षटक आणि याच्यावरती पाहूया आणि झेल बाद. अशा रीतीने दिनेश नाईक झेल बाद. स्कोर काय झाला. स्कोर झालाय 56 आणि 57 टू विन असं टार्गेट ठेवलं आहे बेलापूर 11 संघासाठी आणि चांगलं टार्गेट आहे. टॉससाठी यायचं आहे सानपाडा 40+ आणि तुर्बे 40+. तुर्बे आणि पुढील समालोचन करते विजय म्हात्रे बेलापूर हे तरुण समालोचक इथे आलेले आहेत आणि पुढील समालोचन करतील विजय. धन्यवाद महेंद्र सरांचा आवाज आपण जोर ऐकत होतो. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गमरायाला नमन करून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा आग्रिकोलांची माय माऊली एकविरा याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या अंतिम दिवसाला सुरुवात करूया. मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत खेळवली जाणारी 40+ जुईनगर टुर्नामेंट या शेवटच्या दिवसामध्ये जोरदार पहिली मॅच रंगत असताना पाहायला मिळते. तर टॉस साठी आपण रिपोर्ट करायचं आहे. 40+ सानपाड आणि 40+ तुर्भे दोन संघादरम्यान जोर टॉस केला जाईल. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान, खऱ्या अर्थाने आपल्या शरीरासाठी एक धाव महत्वाची गरजेची आणि तेच इथे मात्र आदरणीय संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी पाटील साहेब यांनी जरूर जे स्वप्न सजवलं त्या स्वप्नाला सत्यात उतरवत असताना पूर्ण आपल्या संपूर्ण नवी मुंबईने त्यांना जी साथ दिली आणि खऱ्या अर्थाने खऱ्या असोसिएशनला जे 4 चांद लावले गेले त्यामध्ये आपण पाहतो या हंगामातील स्पर्धा क्रमांक 7 या जुईनगरच्या मैदानावर होत असताना पाहायला मिळते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. SD लाईव्हच्या माध्यमातून आमची टेक्निकल टीम देखील जॉईन झाले, त्यांचं देखील आभार असेल. तर पहिल्या मॅचचा खेळ चालू असताना अगदी आपण पाहिलं तर पहिल्या 17 मध्ये धावा एकूण तब्बल 56 धावा कुठून काढल्या त्या जुईनगर स्वतः आयोजक संघ आहे आणि इथे मात्र बेलापूर 11 संघासमोर 57 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आले. त्या 30 चेंडूमध्ये चला टॉस साठी लगेच या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 40+ सानपाड आणि 40+ तुर्भे दोन संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक जर आपण उपस्थित झाला असाल तर कृपया करून टॉस साठी रिपोर्ट करा. चांगली फलंदाजी नाबाद केली प्रकाशजी पाटील जुईनगर 25 धावसंख्येचं योगदान आणि महत्वाचं योगदान आहे 56 धावांमध्ये. त्यानंतर आपण सलामीवीर सूर्यकांत याने 10 धावा, मनोज मडवी 1 धाव, किशोर पाटील 8 धावा, जगदीश यांना 2 धावा. चांगला खेळ इथे मात्र साकारला गेला. मोठ्या प्रमाणात चुका बेलापूर टीम कडून देखील झाल्या त्यामुळे अतिरिक्त धाबा. चला सानपाडा 40+ संघाचा संघनायक आलाय आणि तुर्भे 40+. चला तुर्भे 40+ संघाचा संघनायक आपण या 40+ सानपाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. त्याला तुर्भे 40+ संघाचा संघनायक आपण लगेच या. तर चला 57 धावसंख्येचं लक्ष आणि या लक्ष्याला सामोरं जाण्यासाठी सलामीची जोडी तैनात झाली आहे. इथून मात्र आपण पाहतोय स्ट्राईकला पण पाहतोय उत्तम ज्युनियर बेलापूर संघाकडून. नॉन स्ट्राईक एंडला विजय म्हात्रे. 57 धावसंख्येचं लक्ष या लक्ष्याला सामोरं जात असताना सलामीची जोडी तैनात झाली आहे. गोलंदाजाचा वापर आपण विचार केला तर जुईनगर संघाकडून सन्माननीय डॉक्टर राजेशजी पाटील नवी मुंबई भाजपा बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष ही गोलंदाजाची धुरा सांभाळण्यासाठी मात्र सज्ज झाले. त्यांच्या माध्यमातून हा खेळ साकारला जाणार आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या धावेचा श्री गणेशा झालाय. धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून देत असताना या 57 धावसंख्येला सामोरं जात असताना बेलापूर 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या आकड्यावर. जुईनगर 40+ विरुद्ध बेलापूर 11 40+ अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटवर जाऊन अगदी पंच करायचा होता परंतु तिथे जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव
पाहायला मिळते या पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांचं खातं इथे मात्र उघडलं गेलं. 1-1 या धावसंख्येने संघाला मात्र नेऊन ठेवले ते 2 या आकड्यावर. लोअर फुल टॉस अगदी फसवा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. या इनिंगचा हा पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. जितके डॉट बॉल मात्र इथे फलंदाजांच्या माध्यमातून खेळले जातील तितका प्रेशर मात्र डोकेदुखी मात्र वाढत जाईल. तरी बेलापूर 11 संघाची चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. गतीमध्ये परिवर्तन केलंय. अगदी योग्य वेळेवर क्षेत्ररक्षक तैनात केला होता मिड विकेटच्या दिशेने आणि तिथेच मात्र झेल हा अनुभव आहे कित्येक वर्षाचा. या टेनिस क्रिकेट जगतामध्ये खेळ करत असताना एक धोका निर्माण झाला असता. इथून 4 चेंडूंचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावर आणि 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण 57 धावसंख्येचं हे लक्ष्य पार करत असताना पाया मजबूत करावा लागेल. सुरुवातीच्या 1-2 षटकांमध्ये धावा बेलापूर टीम साठी याव्या लागतील. आता प्रहार केला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट पाहायला मिळतोय आणि फक्त एकच धावेवर समाधान मानत असताना जरूर दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर अप्रतिम अशा गोलंदाजीचं प्रदर्शन प्रदर्शित केलं आहे. इथे मात्र डॉक्टर राजेजी पाटील साहेब यांनी शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना जरूर ते पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन केलायचा होता आणि यष्टीचित पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा लागला जातो तो बेलापूर 11 संघाला. धावा धावफलकावर 1 बाद 4 या आकड्यावर. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 40+ सानपाडा आणि 40+ तुर्बे. सानपाडा संघाचा प्रतिनिधित्व उपस्थित आहे. तुर्बे टीम आपला संघ नाही पाठवा प्लीज. चला टॉस केला जाईल इथून. नेक्स्ट मॅच 40+ सानपाडा त्यांच्या विरुद्ध 40+ तुर्बे. 2 संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पण पाहिलं तर सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. या हंगामाची स्पर्धा क्रमांक 7 40+ जुईनगर यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. सूर्यजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल इथे मात्र केला जातो आणि सानपाडा संघ टॉस जिंकतोय. नाणेफेकीचा कॉल त्यांच्या माध्यमातून लगावला जातो. दुसऱ्या षटकासाठी जुईनगर टीम कडून मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आलाय तो कपिल आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला आपण सलामीवीर विजय यांना पाहतोय. अगदी वेगावर स्वार होत असताना दिशा भरकडली गेली आणि पहिला अभ्यंतर चेंडू या इनिंगचा पाहायला मिळाला. अभ्यंतर धावसंख्येत भरणा संघाची धावसंख्या वाढत असताना 5 हा आकडा गाठला गेलाय. तर 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता. चांगला चेंडू इथे मात्र फसवा पाहायला मिळाला. अगदी गुणलेखाच्या माध्यमातून आमच्या संगीत आज निलेशजी सर मात्र जॉईन झाले. त्यांचं देखील चांगलं कार्य आम्हाला लाभलं जाते आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत
आज आपल्याला पंच लाभले गेलेत विवेक म्हात्रे आणि निलेश सर असतील. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल. चांगला फटका सजवला, चेंडू हवेमध्ये, ताकद कमी पडली, विकेटचं पतन, दुसरा हादरा लागला तो टीम बेलापूर 11ला. आता मात्र अडचणीमध्ये सापडला आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात त्या 2-5. अभिजित म्हात्रे नवीन फलंदाज एंटर झाला इथून मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर. थोडासा अडथळा निर्माण झाला इथून बेलापूर टीम साठी, कारण लक्ष भरपूर मोठं होतं 57 धावसंख्येचं. आले इथे मात्र चांगला फटका सजवला गेला, गॅप शोधली गेली, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. धावफलक हालतं ठेवावं लागेल, कारण या अडचणींचा सामना करायचा असेल, रस्ता जर इथून मधून काढायचा असेल धावसंख्येच्या या 57 टार्गेटला सामोरं जात असताना, तरी ते धावा येणं गरजेचं आहे बेलापूर 11 टीम साठी. पुन्हा एकदा भिरकावला जरूर सेफ झोन मध्ये, चेंडू लँड झालाय. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि इथे मात्र मिसफील्ड. पहिला नशिबाचा चौकार आलाय आणि इथून नशीब उघडलं जाईल का बेलापूर 11 संघासाठी हे मात्र पाहावं लागेल. धावसंख्या 4 ने वाढेल आणि जाऊन पोचली ती 11 या आकड्यावर. तर मात्र 20 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ अजूनही षटकातील शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचे साथ लाभणं तितकंच या क्रिकेटच्या खेळामध्ये गरजेचं आहे. 11 खेळाडूंचा समावेश असणारा हा मैदानी खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यात मध्ये आपण विचार केला तर स्वास्थ्य शरीर आणि आयुष्य महान. प्रदीपजी पाटील मास्टर, संस्थापक अध्यक्ष 40+ संघटना, त्यांच्या संकल्पनेतून आता पुन्हा एकदा ऑफ बॉलचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी म्हटलं की नशीब इथून उघडला जाईल, कारण ज्या वेळेला आपण मैदानामध्ये चुका करत असतो त्यावेळेला मात्र पुढच्या येणाऱ्या काही चेंडूंवर त्या चुका नेहमीच पाहायला मिळत असतात. सलग हा दुसरा चौकार आलाय नशिबाचा बेलापूर 11 टीम साठी. अभिजित आलाय जणू काही नशीब घेऊन आलाय आणि धावसंख्या या 4 ने वाढत असताना 15 हा आकडा आतापर्यंत गाठला गेला. तर 19 मध्ये 42 पाहिजे. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर सर्व काही सुरळीत चालू होतं, परंतु त्यानंतर मिसफील्डच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर कुठेतरी जुईनगर संघाचं काहीतरी बिनसलं असं वाटायला लागलंय. सलगचे 2 आल्या, तिसरा येईल का? 19 चेंडू आणि 19 मध्ये 42 ची आवश्यकता आहे. इथून एखादा जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा बेलापूर संघ शिरकाव करेल मात्र शंका नसेल. गोलंदाजीच्या मार्कवर कपिल यांना आपण पाहतोय. वेगावर स्वार झाले आणि आता झेल सोडलाय. धावचीतची देखील संधी झाली असती. मागच्या 3 चेंडूवर मात्र जुईनगर टीम कडून मोठ्या प्रमाणात चुका पाहायला मिळाल्या. 2 चौकार सुटले आणि त्यानंतर हा झेल सोडला. एकूण 9 धावा महत्वाच्या इथे खर्च झाला. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. हळूवारपणे बेलापूर संघ या सामन्यावर शिरकाव करत असताना जरूर पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल 40+ सानपाडा त्यांच्या विरोधात 40+ तुर्बे. सानपाडा संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय.
त्यांचा डिसिजन जरूर काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. गोलंदाजीसाठी आता मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केले नवीनगर 40+ संघाकडून नरसिंग यांना उर्फ एनडी या नावाने एनडी भुईर या नावाने त्यांची ओळख सर्वत्र या क्रिकेट जगतामध्ये जरूर पाहायला मिळते. त्यांच्या खांद्यावर मात्र जबाबदारी दिली. 18 मध्ये 41 ची गरज. पहिला चेंडू हवेमध्ये जेलची संधी. आता होणार नाही चूक. विकेटचे पतन ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र आता डगावच्या दिशेने वाटचाल करत असताना बेलापूर 11 संघाला लगावलेला हा तिसरा धक्का. अभिजित बाद. सतरा चेंडू आणि 17 मध्ये आता 41 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना जरूर पाहायला मिळालेला. दोन्ही निलेश आता देखील दोन्ही निलेश मैदानामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही जर घाई करा. स्कोरर देखील निलेश म्हणजे या सकाळच्या सत्राच्या या पहिल्या सामन्यामध्ये निलेश आणि निलेशच पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज देखील निलेश आहेत. कुंडलिकाच्या भूमिकेमध्ये आमचे काका निलेश काका देखील पाहायला मिळत आहेत. मला तो पंच देखील एक निलेश आहेत. क्या बात आहे. आले इथे मात्र चांगला. वा काय कॅच पकडली आहे. कपिलच्या हातामध्ये हा चेंडू डायरेक्ट पकडला आणि निलेश आला तसा मात्र मैदानाच्या बाहेर परत चाललाय. जबरदस्त जेल. कॅच ऑफ द डे. सलगचा हा दुसरा झेल टिपला जातोय. विकेट हॅट्रिकची संधी असेल. नवीन फलंदाज संदीप. गोलंदाज आपण एनडी भुईर पाहतोय. पहिल्याच 2 चेंडू मध्ये 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 18 मध्ये 41 पाहिजे होत्या. सलगची 2 विकेट गेल्या. आता मात्र 16 मध्ये 41 धावांची गरज आहे. फसवा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. अपील देखील परंतु विकेट हॅट्रिक हुकली गेली. परंतु काय गोलंदाजी होती. जबरदस्त गोलंदाजी. घरच्या मैदानावर खेळ करत असताना एनडी भुईर यांच्या माध्यमातून
पहिल्या 3 मध्ये 2 विकेट आणि एक डॉट बॉल, अजून एकही धाव खर्च केली नाही. आता अडचणीमध्ये सापडला. 15 चेंडू आणि 41 धावा. महत्वपूर्ण अशी 3 चेंडू कोल्हापूर संघांसाठी. कमीत कमी 2 मोठे फटके हवेत, त्यातला एक आलाय का, परंतु क्षेत्ररक्षक आहे, होणार नाही चूक. आणि संदीप देखील शून्याचा चष्मा घालून बॅक टू द डगआउट. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडू मध्ये 1 डॉट आणि 3 विकेट. क्या बात आहे. ते मात्र संघाचे संघनायक राजेश पाटील इथे मात्र मैदानामध्ये त्यांना झाले. परंतु निलेश यांचा आपण विचार केला तर अजूनही एकही चेंडू खेळलेले नाही आहेत. 1 डाऊनच्या माध्यमातून ते 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाले. 4थ्या क्रमांकावर अभिजित चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला. त्यानंतर निलेश बी शून्यावर बाद झाले. संदीप शून्यावर बाद झाले आणि आता मात्र राजेश मैदानामध्ये एंटर झाले. सोळा धावेवर 5 गडी बाद झालेत. अर्धा संघ मात्र मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला गेला, तो बेलापूर 11 संघाचा. थोडासा अडचणीमध्ये आता सापडला गेलाय बेलापूर संघ. अडचणीतून वाट शोधावी लागेल. शोधल्याने देवही मिळतं, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हटलं जातं की प्रयत्नार्थी परमेश्वर, परंतु काय गोलंदाजी होती. पाहावं लागेल इथे लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि अवधांतरची धाव मात्र धावफलकावर ऍड होते. बऱ्याच कालानंतर धावांवर फुल स्टॉप लगावला होता, परंतु आता या व्हाईट बॉलने त्याला मात्र चाल दिली आणि धावफलकावर लागल्या. त्या आतापर्यंत 17. 14 चेंडू आणि 40 धावा. 2 महत्वपूर्ण चेंडू, एखादा मोठा फटका आला तर मात्र नक्कीच आत्मविश्वास बेलापूर संघाचा येणाऱ्या 2 षटकांमध्ये वाढला जाईल. चांगला फटका ऑन ड्राईव्हचा जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. त्या मात्र 13 चेंडू आणि 13 मध्ये करायच्या होत्या. 39 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. षटकातील शेवटचा चेंडू, सुंदर षटक. 2 धावा खर्च केल्या, 3 सफलता, 1 डॉट बॉल. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू आनंद कार्पेट चेंडू चालला ऑन साइडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावातून कंप्लीट झाल्या. टीम बेलापूर 11 संघासाठी धावांचा धावफलकाचा विचार केला तर आपण 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 20 धावा. ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जुळूदाट आला झाला पाहिजे. इंडी भोईर 4 धावा आणि 3 विकेट. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि आपल्या या स्पर्धेतील, आपल्या आयोजनाच्या स्पर्धेतील अगदी आपण पाहतोय या पहिल्या सामन्यावर पकड मजबूत केली गेली आहे. या मैदानाचे राखणदार श्वान मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. काहीतरी इथे मात्र ते पारख करतायत, कारण आपला घरचा संघ मैदानामध्ये खेळ करतोय. त्यांना कोणतेही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून श्वान पदक देखील मैदानामध्ये तैनात. 12 चेंडू आणि 12 मध्ये करायच्या तिथून 37 धावा. 37. 12 चेंडू आणि 37 म्हणजे प्रत्येक षटकामागे 18.50 ची सरासरी गाठावी लागेल. 37 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी किशोर पाटील, तर मात्र राजेश पाटील आणि निलेश मात्रे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून चांगला खेळ करून दाखवावाच लागेल.
सर थोडीशी घाई करा, अंतिम दिवस आहे, आपल्याला टोटल 11 सामने इथून कव्हर करायचे आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर 10 वाजून 5 मिनिटं झालेत. फुल टॉस होता, त्याला नो बॉल आणि नो वर धावा किती मिळतील हे पाहावं लागेल. आणि पाहता पाहता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून धावा कंप्लीट झाल्या. त्या 3 धावा, नो प्लस 3 म्हणजे 4 धावा या चेंडूवर मिळतील. एकूण धावा धावफलकावर 24 पाहायला मिळतात. खराब चेंडू हाताळला गेला, त्यावर मात्र मोबदला 3 धावांचा अशा एकूण 4 धावा खर्च झाला. आता मात्र 12 मध्ये करायच्या आहेत त्या 33 धावा 33. इनिंगचा दुसरा चेंडू फेस करण्यासाठी निलेश मात्र सज्ज झालाय. भिरकावलाय अगदी, पण पाहतोय गॅप शोधल्याने चेंडू चालला, 1 बाउन्स चौकार. इथे जर मागच्या काही चेंडूवर निलेश याला जर स्ट्राईक भेटली असेल तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जमेची बाजू जुईनगर संघाची काय असेल तर निलेश मात्र बराच काल नॉन स्ट्राईक एंडवर पाहत होता. आपल्या साथीदारांना कसा खेळ चालू आहे ते, जशी संधी मिळाली तसा मात्र चौकार ठोकलाय. 28 धावसंख्येचे धावफलक पाहायला मिळतो. 28 वर 5, आता 11 मध्ये करायचे आहेत त्या 29. अजूनही विजय संपादन करता येऊ शकतो बेलापूर संघाला. या 5 चेंडूंमध्ये अजून 2-3 मोठे फटके आले तर मात्र पुन्हा एकदा या सामन्याचं चित्र पलटलं जाईल. तेच प्रयत्न करावे लागतील बेलापूर संघाला. बेलापूर 11 त्यांच्या विरोधात 40+ जुईनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. अजूनही भिरकावलाय, परंतु तिथे झेल सोडलाय. झेल कोणाचा सोडलाय? ज्या फलंदाजामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे त्या फलंदाजाचा इथे झेल सोडलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. आता मात्र 10 मध्ये 27 ची गरज, थोडीशी ताकद कमी पडली, अन्यथा मात्र हा चेंडू सीमारेषा ओलांडली असती. चांगला प्रयत्न. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामना असेल 40+ सानपाडा त्यांच्या विरोधात 40+ तुर्बे अशी मॅच जरूर दहा चेंडू आणि 27 धावा. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी इथे मात्र जुईनगर टीम कडून किशोर पाटील यांना आपण पाहतोय थोडीशी सुरुवात खराब झाली आहे, परंतु आता सावध पवित्रा घ्यावा लागेल, डाव सावरावा लागेल. शॉर्ट बॉल, चेंडू हवेमध्ये जरूर होता, पुन्हा एकदा पुढ्यात पडलाय आणि पाहता पाहता इथून नशिबाचा चौकार आलाय. नशिबाचं खातं उघडलं जातं इथून बेलापूर संघासाठी. न चुका मात्र पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यासाठी भाग पाडू शकतात टीम जुईनगर संघाला. आता 9 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. असं म्हणायला हरकत नाही, मागच्या षटकामध्ये एनडी भोईर यांनी जे काम केलं त्याच्यावर आता किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाणी टाकण्याचं काम चालू आहे. कारण आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या तर 14. आत्मविश्वास बेलापूर संघाचा वाढला जातोय आणि आता समीकरण 9 चेंडू आणि 23 धावा.
आणि धावचीची संधी थोडीशी घाई झाली होती, परंतु वेळेवर सावरला. डॉट बॉल. 8 चेंडू आणि 23 धावा. महत्वपूर्ण असे 2 चेंडू, एखादा मोठा फटका इथून सजवावा लागेल. 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज असताना इथून आपण पाहिलं तर 14 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात 4 चेंडूंमध्ये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक मार्गस्थ आपण पाहतोय क्रमांकाचं 4. भिरकावलाय, ऑन ड्राईव्हला येतो मॅक्झिमम षटकार. या इनिंगचा पहिला निलेशच्या बॅटमधून तडाखा. 7 मध्ये आता 17ची गरज. अजून 1 चेंडू आहे. इथून आता मात्र एक सिंगल धाव काढून निलेश पुढच्या षटकामध्ये आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय की मोठा हिट लगावतोय हे देखील पाहावं लागेल. खूप महागडी षटक. या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 20 धावा खर्च झाल्यात. 7 मध्ये 17ची गरज. टीम बेलापूर 11 विरुद्ध आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळतो 40+ जुईनगर. या 2 संघादरम्यान हे पहिलं महायुद्ध रंगत असताना फायनल डे मधील अंतिम दिवस. षटकार ठोकल्यानंतर आलेल्या चेंडूची चाचपणी इथे मात्र निलेश यांच्या माध्यमातून केली जाते. मी म्हटलं होतं की जर मध्यस्थीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये निलेश जर स्ट्राईक वर असताना तर इथपर्यंत सामना बेलापूर संघासाठी अडचणींचा सामना करावा लागला नसता. परंतु ज्या वेळेला निलेशला स्ट्राईक मिळाली त्यावेळेला त्याने स्वतःला सिद्ध केले. 7 मध्ये आता 17ची गरज. अजून एक ग्राउंड शॉट अगदी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये, परंतु 1 धाव. स्ट्राईक रोटेशन महत्वाचं होतं बेलापूर टीम साठी, कारण शेवटचे 6 चेंडूंचा खेळ स्ट्राईक वर निलेश असणं महत्वपूर्ण बेलापूर संघासाठी होतं. आता 6-16 समीकरण आले. 6 चेंडू 16 धावा. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये शेवटचं षटक विजय यांच्या माध्यमातून खर्च केले होते. त्यांनी 18 खर्च केल्या होत्या. त्याच धावा कुठेतरी आता या शेवटच्या क्षणाला बेलापूर संघाच्या वाट्याला आल्यात. षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या 3 गोलंदाजांनी, परंतु एकाच गोलंदाजाने इथे 21 धावा खर्च करून अगदी बेलापूर संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी निर्माण करून दिली आहे. सहा चेंडू आणि 16 धावा. चिंतामण पाटील यांच्या खांद्यावर पूर्णपणे भविष्य आहे. जुईनगर संघाचं दुसऱ्या बाजूने निलेश याच्या खांद्यावर जबाबदारी आहे बेलापूर टीम साठी. जर आपण हरलात तर या स्पर्धेतून बाहेर, जर अस्तित्व आपल्या गावाचं आपल्या गावाच्या नावाचं टिकवायचं असेल तर दोन्ही संघांना आतापर्यंत समसमान संधी आहे. 50-50 मॅच. अगदी पहिले 3 चेंडू मात्र इथून सामन्याचं चित्र सांगून जातील. बॅटची एज आणि चेंडू चाललाय अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे घोषांकित मध्ये. 5 मध्ये 15ची गरज. चांगला चेंडू फिरवलाय चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून. साई स्पोर्टची सर्वेसर्वा आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पोर्ट्स म्हटलं की अगदी क्रिकेटचा वेळ सर्वत्र पाहायला मिळतोय आणि त्यांचा शॉप आहे. शॉर्ट बॉल. इथे मात्र काय घडलंय, स्वतःवर निलेश नाराज आहे. मोठा फटका जरूर आला होता, परंतु डी झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये
फक्त एकच धाव. आता मात्र 4 मध्ये 14 धावा. चार चेंडू 14 धावांची गरज. आता मात्र आला बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि अगदी धाडलाय. मनगटाची ताकद आम्ही नाही वाकत आणि हा ठोकला षटकार. तीन चेंडू आणि 8 धावा. होत्याचं नव्हतं व्हायला या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाहीये. म्हणून म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा क्रिकेटचा हा खेळ. नेहमीच मैदानाच्या मध्ये आकड्यांचा बदलवणारा हा खेळ पाहायला मिळतोय. 3 मध्ये 8. आता फसवा चेंडू होता. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्कीच मैदानाच्या बाहेर गेला असता. 2 मध्ये 8 म्हणजे आता एक षटकार ठोकावाच लागेल. हाच तो क्रिकेटचा खेळ. क्षणाक्षणाला राजाला रंक आणि रंकाला राजा बनवण्याचा खेळ पाहायला मिळतो हा क्रिकेटचा. मागच्या चेंडूवर षटकार ठोकला तेव्हा राजा होतात निलेश. डॉट बॉल फेकून आता अस्तित्व आपलं टिकवलं चिंतामणी याने. पण मात्र फसवा चेंडू. 1 मध्ये 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग. षटकार ठोकला तरी देखील इथून मात्र पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करावा लागेल. परंतु जर इथे व्हाईट किंवा नो आला तर इथे मात्र पुन्हा एकदा बेलापूर टीमला विजयाचे स्वप्न सजवण्यासाठी संधी मिळेल. भिरकावलाय आणि अगदी एका धावेने पराभव पत्करावा लागते. हार्ड लक. परंतु निलेश यांची खेळी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त परफॉर्मन्स. एका धावेने हार पत्करावी लागली. हार्दिक अभिनंदन. जुईनगर टीम आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यावर वर्चस्व अगदी आपण गाजवलंय. तर बेलापूर संघ सन्मान चिन्ह घ्या महेंद्र भाऊ.